आमच्यावर विषबाधा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। पाण्यात आणि जेवणात विष टाकून मुलींचा घात करू असा त्यांनी खेळ रचला होता। इथं 22 मुली आहेत सर, 22 मुलींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे त्या व्यक्तीने। बापरे, त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहर। बापरे, त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहर। बापरे, त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहर। नंदुरबारमध्ये खळबळ। शासकीय वसतिगृहातील 22 विद्यार्थिनींना विष प्रयोगाचा कथित कट। ऑडिओ क्लिप व्हायरल। संतप्त विद्यार्थिनींचे आंदोलन। अन्न आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा आरोप। दोषींवर कठोर कारवाईची मागणी। प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका। नंदुरबार जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला आहे। वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल 22 विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कथित कट रचल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणामुळे विद्यार्थिनींसह पालकांमध्येही भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले ते 2 महिला कर्मचाऱ्यांमधील कथित संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमुळे। या ऑडिओमध्ये विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष मिसळण्याबाबत चर्चा होत असल्याचा दावा केला जात आहे। ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होता जिल्हाभरात एकच खळबळ उडाली। प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। घटनेची माहिती समोर आल्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विविध विद्यार्थी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत वसतिगृहाबाहेर आंदोलन छेडले। दोषी महिला कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, त्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलकांचे म्हणणे आहे की यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळेच आज विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची निष्क्रियता उघड झाली आहे। विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही दया दाखवू नये। ऑडिओ क्लिपमध्ये स्पष्ट पुरावे असल्याचा दावा होत असताना प्रशासन कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहे? दोषींना कोणाचे संरक्षण मिळत आहे असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी वसतिगृहात पाठवायचे कसे असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडूनही उपस्थित केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात तीव्र करण्यात येईल असा इशारा विद्यार्थी परिषदेसह आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे। तिचा आज बर्थडे आहे ना, कशी साडी नेसून आली, एखादी हिरोईनच आहे। अगं मी काय सांगते तुला, ऐक, आज सेलिब्रेट करणार आहेत मुली। मुली का? हा, मग केक आणलाय त्यांनी, सेलिब्रेट करणार आहेत। बापरे, त्या केकामध्ये जात टाकून द्या ना जहर। अगं आहे का तुमच्याकडे? मानसी आणि सविता या दोघींनी आणलाय तो केक, मग त्या माहित नाही का तुला? हा, आणि तू मला बोलली निरमा पावडरचे फोटो टाकते, ते सुद्धा टाकले नाही तू मला। नाही, त्याचं असं झालं की ते आता लोकला त्यांच्या मेडिकलने लोक आणून दिलं, मग त्या रूम मध्ये कोणाला जाता येणार नाही आता। नाही का? नाही, तो विषय जाऊ दे। आमच्याकडे त्यांचे प्रूफ पण आहेत। जी मावशीने आम्हाला हे सांगितलेलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलेली, त्यांच्या जवळ ती व्यक्ती येऊन सांगायची की मुलींचं असं असं करायचंय, पाण्यात विष टाकायचंय आणि जेव्हा विष टाकू तेव्हा मी कॅमेरे बंद करून देईल असं ती व्यक्तीने सांगितलं आहे। जया मावशी, त्या स्वयंपाकाच्या मावशी, त्यांनी आमच्या कानावर टाकलं तेव्हा आम्ही ही ऍक्शन घेतली। आम्ही रोज रेकॉर्डिंग करायचो सर। 15 दिवसांची ती व्यक्ती प्लॅनिंग करत आहे की मुलींच्या पाण्यामध्ये विष टाकू आणि सगळ्या मुलींना मारून टाकू असा तिने प्लॅन केलेला आहे। जी मावशी आहे तिला आम्ही सपोर्ट करतो, किंवा ती मावशीने आम्हाला सांगितलं सर लवकरात लवकर कळवलं, नाहीतर सर आज 22 मुलींचा जीव गेला असता सर। कुंदन पावराला अटक लवकरात लवकर करायलाच पाहिजे सर, आणि आम्हाला लेखी पाहिजे। आमच्या जीवाचं जर जास्त कमी झालं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला या गोष्टीची लेखी पाहिजे सर, कारण की रात्री ड्युटीला किंवा कॉलेजला बाकी मुली एकट्या जातात सर। जे नर्सिंगचे स्टुडंट ते सुद्धा एकटे येतात। इने अर्ध्या रस्त्यात सर जर काय केलं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला ही गोष्टीची लेखी पाहिजे सर, आणि ती व्यक्तीला तात्काळ अटक करायला पाहिजे।
हळूहळू पण बोलले ना, काय वांधा नाही. नमस्कार सर, मी दीपाली कुवर, मी बीसी हॉस्टेल मधून बोलते सर. आमच्यावर जीव घेणं हल्ला झाला सर, म्हणजे होणार होता पण ते टळलं. पण सर म्हणजे हे आम्हाला ना संडेला कळलं, तर आम्ही सरांना बोलवलं, सरांना सगळं सांगितलं, सरांकडनं आम्ही लेखी मागितली, पण आम्हाला अजूनपर्यंत काहीच हे भेटलेलं नाही, आम्हाला न्यायच भेटलेला नाही अजून. आणि काल सर कोणीच आलं नाही आम्हाला बघायला, कोणीच नाही की मुली कशा आहेत काय आहेत, आमचे ऑर्डर सुद्धा बघायला आले नाही सर आम्हाला. मग आम्ही काय करायचे सर आता? तर आम्हाला न्याय पाहिजे, ह्या गोष्टीवरती न्याय पाहिजे. फक्त नाईलाजाने आम्हाला इथं बसावं पडतंय सर. सर. आम्ही सगळ्या वरिष्ठांना कळवलं होतं, तर कोणीच काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आम्हाला इथे नाईलाजाने बसावे लागतंय आणि आम्हाला आंदोलन आणि सर प्रॉपर टार्गेट केलं जात आहे सर मुलींना, की कोण बोलतंय असं. आणि आम्ही फोन करून सांगतो तर आम्हाला विचारता की तुम्ही कोण बोलताय. सर सगळ्या मुलींचे आहे ना, मग सगळ्या मुली बोलताय तर नाव का विचारताय तुम्ही? आणि सर आम्ही त्यांना सांगतो, ते सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा. सर आम्ही अभ्यास करायला तर आलेलो आहे सर. इतक्या लांब लांबून आलेले सर पोरी, इतक्या लांब लांबच्या, कोणी शिरपूरच्या, नाशिकच्या, सगळ्या इतक्या लांबच्या पोरी आल्या. आमच्या पालकांनी आम्हाला इथं का हे केलंय सर? त्यांनी आमच्यावर विश्वास केला. हॉस्टेलमध्ये सेफ्टी राहते, कुठली सेफ्टी सर? इथं आमचा घात करायला हे टळत नाही, कुठली सेफ्टी सर? आम्हाला न्याय पाहिजे, ती व्यक्ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे. कोणाच्या खुर्च्या गेल्या तरी चालेल, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही, आम्ही आंदोलन थांबवणार नाही. नमस्कार सर, आम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेल वरून आहेत, नंदुरबारच्या समाज कल्याणच्या. तर विषय असा झाला होता की आमच्यावर सगळ्या मुलींवर, आम्ही 22 मुली होतो, तर आमच्यावर विषबाधा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाण्यात आणि जेवणात विष टाकून मुलींचा घात करू असा त्यांनी खेळ रचला होता. तर त्या व्यक्तीचं नाव आहे कुंदन पावरा. तर ती व्यक्ती आम्हाला इथं पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्या मुली इथं आंदोलनाला बसलो आहेत. आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण कळवण्यात आलं होतं, तर कोणीच काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आज आम्ही इथे आंदोलनाला बसलो आहेत. तर तिला इथं हजर करा, आम्हाला ती व्यक्ती पाहिजे. आम्हाला त्या व्यक्तीकडनं जाणून घ्यायचंय की तिने असं का केलेलं आहे. आम्ही सगळ्या लांब लांबून इथे शिकायला येतो आणि आमचा इथे घात करायला ती व्यक्ती इथं उपस्थित होती. तर सर आता आम्ही कुठे बाहेर पण गेलो रस्त्यात, सर आम्ही 1.5 किलोमीटर एकटं चालतो, रस्ता पूर्ण सुनसान असतो. जर रस्त्यात आमच्यासोबत जर काही झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर आम्ही त्याची लेखी पण मागली होती, तर ती लेखी सुद्धा आम्हाला भेटलेली नाहीये सर. तर आम्हाला त्या व्यक्तीला इथं हजर करा आणि आम्हाला न्याय करा. आम्हाला न्याय पाहिजे आणि ती व्यक्ती आम्हाला इथं हजर पाहिजे सर. अटक करा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.